रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आज माझ्या दोन्ही बारक्या बहिणी मला भेटायला आलेल्या आहेत. खूप चांगलं आहे. गणपती आता पुढच्या महिन्यात आहे. तिच्या आईचं वर्ष श्राद्ध आहे आमच्या बाळी मावशीचं. पण असू द्या, काय हरकत नाही. परंतु काही मी ऑन रेकॉर्ड तुला सांगतो, आपण चांगलंच राहायचं आणि चांगलाच विचार करायचा. बोल, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. जे घडतंय ते चांगल्यासाठी घडतंय. आणि जे घडणार आहे ते पण चांगल्यासाठी घडणार आहे. गीतेचा सार सतत आपल्या जगण्यात असावा. कल हुआ अच्छा हुआ, आज हो रहा है अच्छा हो रहा है, आने वाला कल होएगा अच्छा ही होएगा. दुःख किस बात का फिर. हा, तर येतं नेहमी साधं दुःखाला, काळजीला, प्रश्नाला जास्त बाळसं द्यायचं नाही. बाळशानं मग ते दुःख वाढतं आणि आपल्याला वाढणाऱ्या दुःखात जगायचं नसतं. आपण नेहमी आनंदात राहायचं. काही घडो, काहीही घडो, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागाच चुकलाशी. आता साईचं काही चुकतंय आपण ते बघूया. परंतु आपलं एकच धर्म आहे, त्याची ती आई आहे. प्रत्येकाला आपापल्या आईचं पडलेलं असतं, हे तितकंच सत्य आहे. माझी सासू जरी माझ्यावर लेकासारखी प्रेम करत असली तरी मी तिचा लेक होऊ शकत नाही. आणि माझी आई जरी माझ्या सुनेला लेकीसारखी मानली तरी सून कधी लेक होऊ शकत नाही. कारण ती जातच वेगळी असते. हा, सुनेची पण जात तीच असते, सासूची पण जात तीच असते. आपण काही अंशी साईचं पण चुकतंय, पण आपण त्याला न्याय का द्यायचा. प्रत्येकाला आपल्या आईचं, त्याला बिचारा त्याला दुसरी आई आहे का, नाही आहे. त्यामुळे तो त्या आईचाच आधार आहे. म्हणजे आई त्याचा आधार आहे, तो आईचा आधार आहे. आपण आपल्या पद्धतीनं जेवढं होईल तेवढं करायचं. नामस्मरणामध्ये दिवस घालवायचा, दुसरा काय विषय नाही घ्यायचा. चालतंय, चल आता ठीक आहे. रागातून आली, हरकत नाही, सगळं चांगलं होईल बरं का. पण तू कधी दुःखी कष्टी राहायचं नाही. कारण आपल्याला देवानं जीवन ठेवलं ते चांगलं राहण्याचं. त्याच्या आईला ते दुसऱ्या सासू काय बोलली तिला तिच्या कर्मावर सोडायचं. मनात म्हणायचं ढेकूर येस्तोर वरड. तिला ढेकूर येस्तोर ती वरडणार आणि नंतर ती गपचूप आज तिचं तोंड चालतंय म्हणून ठीक आहे. लिपचिप पडल्यावर तिला कुणाचा तर आधार लागतो की नाही. हा, तेव्हा हर शाम के बाद सवेरा आता है, हर शाम के बाद सवेरा आता है. आता त्यांची तुझी श्याम आहे, हरकत नाही, त्यांचाच दिवस आहे. माझा कधी तर दिवस येईल, सकाळी येईल की. चालतंय. हा, चल राम की आता मी आमच्या ताईना भेट जरा चहा घ्यायला जातो. राम सर, तुम्हाला चहा नको का? आम्ही चहा घ्यायला जाऊ.